इथंच लपलेला आहेस तू. लक्षात आलंय माझ्या. कोणी बोलावलं मला? आहे का कोणी? येऊ का? आहे का कोणी? कोणी बोलावलं मला? आत्या, सुधाकर भाऊजी, जिते भाऊजी, मंगे भाऊजी, लवकर या. आर्यताईंना बघा काहीतरी झालंय. आर्यताई, आर्यताई, काय झालं ग? झाले बाई, बघा नाही आई अशा पडलं, त्यांना काहीतरी झालंय. आर्यताई, आर्यताई, हा उठा ना. आर्यताई, आर्यताई उठून बसा की. आर्यताई उठा. अयो, ह्यांना बी वास आला का काय? अगं चक्कर आल्यासारखी वाटतीये बाई. हिला कशी चक्कर आली इथं? मी काय म्हणतो, जास्त डिस्कशन मध्ये वेळ नको घालवायला, ह्यांना डॉक्टर कडे घेऊन जाऊ की. बरोबर आहे बरोबर आहे. जित्या जा रिक्षा काढ. नाही थांबा, जामकर साहेबांना कळवलं पाहिजे. हा भाऊजी, लवकर बोलवा त्यांना. अरे पाणी आणा कुणीतरी. मी आणतो. जा लवकर लवकर. आर्या उठ की आर्या. अय उठ की पोरी. अय अरे जित्या जित्या काय काय झालं काय 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 सिरियस नाही लय, ते जामकर साहेबांची बहीण आहे का नाही, त्यांना जरा चक्कर आली फक्त, बाकी काय नाही. बाकी काय नाही ना, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना? नाही 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 बघ, नाहीतर मग काय आमदारांना फोन करू मी? सरपंच, चक्कर आली चक्कर, एवढ्यासाठी आमदाराला फोन करत असतात वय. हे सुद्या सुधाकर साहेब, लागला का नाही जामकर साहेबांना फोन? नाही नाही मग एक काम कर, झुंजार आणि जित्याला घेऊन आमच्या शेतात जा आणि जामकर साहेबांना लगेच घेऊन ये. ठीक आहे, मी डॉक्टरांना घेऊन येतो. जावा 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 लवकर. चला म्हटलं चल. लक्या, इथंच थांब. जेवणा बिवणाचं बघ, कुठं जाऊ नको. हा चले. अरे जामकर साहेबांची गाडी. हा उतर 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 लवकर. इथं असतं कुठंतरी. जामकर साहेब, जामकर साहेब, जामकर साहेब, जामकर साहेब, ओ जामकर साहेब, जामकर साहेब, ओ जामकर साहेब, जामकर साहेब, जामकर साहेब. ओय, हा गावलं इकडं. अरे हळू. इकडे आहे मी. काय झालं? अहो जामकर साहेब, चला लवकर आपणच्या घरी. काय झालं काय? तुमची बहीण काय? मेला काय? तिकडे चक्कर येऊन पडली. सुधाकर गेलाय डॉक्टर कडे. चला चला. चला लवकर. आप्पा, लवकरात लवकर हिला पुरावा लागेल. चल. काय झालं आता? नाही काय नाही, इथं खणून उपयोग नाही. इथं खणायचं म्हणजे आपणच आपली कबर खोदून घेण्यासारखं आहे. अहो आत्ताच जामकर येऊन गेलाय, बॉडीचा वास बी येतोय. तो इथं परत येणार नाही, कशावरून काय गॅरंटी आहे का? मग आता कुठं पुरायची बॉडी? आप्पा, हिला दुसऱ्याच्या शेतात पुरावं लागेल आपल्याला. देवा. चल तिकडं तिकडं पुढं चल.
हां, काही काळजी करण्याची गरज नाही. ही औषध आहेत तेवढी मागवा आणि काय लागलं तर मला कळवा. ठीक. दादा काय झालं काय? काय झालं चिमणे? काय झालं? दादा बरी आहे मी, काही झालेलं नाहीये, काळजी करू नको. असं कसं काळजी करू नको? ते चक्कर आली तुला. सकाळी काय खाल्लं होतंस? तुला म्हटलं इकडचं तिकडचं बाहेरचं काही खात नको जाऊ, उघड्यावरचं खात नको जाऊस, चांगलं चांगलं खात जा. तुला सांगितलं ना. जेवलीस का दुपारी तू? हो. चल दवाखान्यात जाऊ. साहेब अहो एवढं काय काळजी करायची गरज नाही. डॉक्टर आत्ताच बघून गेलेत. बऱ्या आहेत त्या आता. कसं काय बरं? ती जर बरी असती तिला चक्कर आली असती का? चल चल आपण घरी जाऊ आधी. चल. दादा अरे किती काळजी करशील, तू शांत हो आधी. हे बघ काही झालेलं नाहीये, हलकी चक्कर आली मला आणि ते डॉक्टर तपासून गेले, सगळे होते माझ्यासोबत. एवढं काही नाहीये. आहे का कोणी? कोणी प्रँक करतंय का माझ्यावर? आ! बरं ठीक आहे, चल घरी जाऊ आपण. हा अरे ताई, तुम्ही घरी जाऊन आराम करा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. पोरी काळजी घे आणि उन्हातानाचं कुठे बाहेर पडू नकोस. हा साहेब, कसं आहे ना, हे वातावरणच असं आहे. दिवसाचं कडक ऊन आणि रातची कडक थंडी, त्यामुळे अशी आजारी पडतात माणसं. साहेब तुम्ही त्यांची काळजी घ्या. या, कोणी काही सांगायची गरज नाही मला. माझ्या बहिणीची कशी काळजी घ्यायची मला माहिती आहे. चल उठ चिमणे, उठ. काय गे ना? नमस्ते. आपली तब्येत बरी नाही, काही गरज नाही नमस्कार करायची. चल साहेब हळू हळू हळू. काय माणूस आहे. चल घे बॉडी. अहो आपा एवढा नाही, अजून खणावा लागेल खड्डा. काय हिर खणतो काय? पास झालं एवढा खड्डा. अहो नाही इथं कोणी नांगरलं, पाऊस बिऊस पडला तर लगेचच बॉडीवर येईल. कुठं नाव तसं आठवली आणि घरामागं खाण्याला घेऊन बॉडी घावली. तर बस काय एवढा तरी. आता अजून खणलं तर पाणी लागल. नाही नाही बस बस यावर